नमस्कार मित्रो, मी डॉक्टर अभिमान पवार, पोटविकार लिव्हर विकार तज्ञ तसेच ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपिस्ट, गॅस्ट्रो केअर क्लिनिक मिरज. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एंडोस्कोपी बद्दल जाणून घेऊया. तर एंडोस्कोपी म्हणजे सर्वसाधारणपणे काय? एंडोस्कोपीचा सामान्य भाषेत जर सांगायचं झालं तर कॅमेऱ्याद्वारे पोटातील वेगवेगळ्या अवयवांचं चित्रीकरण करणे हे म्हणजे एंडोस्कोपी. तर याचे वेगवेगळे टाईप असतात. नक्की काय केलं जातं? आधीच्या वेळेत जी एंडोस्कोपी केली जायची त्यामध्ये फायबर ऑप्टिक एंडोस्कोपी असायची, जी खूप अवघड असायची आणि त्याचा रुग्णांना त्रास व्हायचा. तर आत्ता सद्यस्थितीत जे आपण एंडोस्कोपी करतो तर त्यामध्ये हे फ्लेक्झिबल एंडोस्कोप्स असतात आणि याद्वारे आपण रुग्णांना कमीत कमी त्रास देऊन आपण ही एंडोस्कोपी केली जाते. याचे वेगवेगळे प्रकार असतात. तर एक असते गॅस्ट्रोस्कोपी किंवा अप्पर जीआय एंडोस्कोपी. यामध्ये अन्ननलिका, जठर तसेच लहान आतड्याचा पहिला सुरुवातीचा भाग हा तपासला जातो. दुसरी असते कोलोनोस्कोपी. यामध्ये गुदद्वाराद्वारे एंडोस्कोप टाकून मोठ्या आतडे तसेच लहान आतड्याचा शेवटचा भाग हा तपासला जातो. आणि तिसरा प्रकार असतो एंटेरोस्कोपी, ज्यामध्ये उरलेल्या लहान आतड्याचा अभ्यास हा केला जातो. एंडोस्कोपी कोणी करावी? तर सर्वसाधारणपणे एंडोस्कोपी 100% करण्याचे काही इंडिकेशन आहेत, ज्यामध्ये रुग्णांना रक्ताच्या उलट्या होणे, गिळायला त्रास होणे, रक्ताद्वारे उलटीमधून रक्त येणे, तसेच शौचावाटे रक्त येणे, वजन कमी होणे, पोटामध्ये जोरात दुखणे आणि सोबतच वजन कमी होणे, तसेच ज्या रुग्णांना फॅमिली हिस्ट्री असते कॅन्सरची, अन्ननलिकेच्या किंवा पचनसंस्थेच्या कॅन्सरची हिस्ट्री असते, ज्यांच्या आई वडील किंवा आजोबा, काका इत्यादींमध्ये हिस्ट्री असते आणि अशा रुग्णांना जर वयाच्या 40-50 नंतर जर काही पचनसंस्थेचे परिणाम जाणवत असतील तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा एंडोस्कोपी करणे हे गरजेचं ठरतं. तर सर्वात प्रथम आपण अप्पर जीआय एंडोस्कोपीचा बद्दल माहिती घेऊया. यामध्ये काय केलं जातं की तोंडाद्वारे एक एंडोस्कोप म्हणजे एक नळी, ज्याला त्याच्या टिपमध्ये एक कॅमेरा असतो आणि तो एका स्क्रीनला जोडलेला असतो, हा केला जातो. तोंडाद्वारे टाकून अन्ननलिका, जठर आणि डिओडेनम म्हणजे लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग हा याद्वारे तपासला जातो. यामध्ये आपण बऱ्याचशा आजारांचं निदान करू शकतो, की उदाहरणार्थ अन्ननलिकेतल्या कर्करोग असू देत, अन्ननलिकेमध्ये पॉलिप असतील किंवा अन्ननलिकेमध्ये लिव्हर खराब झाल्यानंतर फुगलेल्या नसा असतील, याशिवाय जठरामधले काही कॅन्सर असतील, जठराचे पॉलिप्स असतील, डिओडेनम म्हणजे लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये काही आजार असतील, ज्यामध्ये त्याचे कॅन्सर असतील किंवा पॉलिप्स असतील इत्यादी आपण निदान करू शकतो. तसेच याचे बायोप्सी म्हणजे त्याचा तुकडा तपासायला देऊन त्याचे कोणत्या टाईपचा हा आजार आहे याचंही आपण निदान करू शकतो. काही आजार आहेत जे फक्त बायोप्सीवरच निदान केलं जातं. उदाहरणार्थ सिलियाक डिसीज, ज्यामध्ये गव्हाचं किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे आतडी खराब होतात. तर अशा आजारांचं निदान देखील आपण याद्वारे करू शकतो. तसेच याद्वारे उपचारही केले जातात. तर उदाहरणार्थ एंडोस्कोपीद्वारे अन्ननलिकेच्या फुगलेल्या नसांवरती बँडिंग करणं किंवा बँड चढवणे, याशिवाय काही नसा फुगल्या असतील तिथून जर ब्लिडिंग होत असेल, रक्तस्राव होत असेल तर त्यातून काही इंजेक्शन सोडून, ग्लू किंवा तत्सम इंजेक्शन सोडून ते थांबवणे, किंवा काही अल्सर्स जे जठराचे किंवा आतड्याचे अल्सर आहेत त्यांचं निदान करणे, तसेच त्यातून होणारं रक्तस्राव थांबवण्यासाठी तिथे काही क्लिप्स लावणे किंवा काही इंजेक्शन सोडणे इत्यादी हे उपचार हे सुद्धा एंडोस्कोपीद्वारे केले जातात. आणि हे सर्व उपचार काही दशकांपूर्वी हे फक्त आणि फक्त पोट फाडून ऑपरेशनद्वारे केले जायचे. आता हे ऑपरेशन टाळून आपण उपचार करतो आणि त्याद्वारे रुग्णांना त्वरित आराम मिळून पुढच्या दिवशी त्यांना आपण डिस्चार्जही करू शकतो. दुसरा प्रकार आहे कोलोनोस्कोपी. तर कोलोनोस्कोपीमध्ये गुदद्वाराद्वारे एंडोस्कोप टाकला जातो